अमरावतीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अमरावती डिस्ट्रिक्ट परमिट रूम असोसिएशनने राज्य सरकारकडे महत्त्वाच्या मागण्यांसाठी निवेदन सादर केले आहे। हॉटेल आणि बार F3 उद्योगाशी संबंधित कर धोरण, लायसन्स शुल्क आणि नियामक व्यवस्थेमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात दारूवरील VAT कमी करायची तसेच FL3 लायसन्स शुल्क रचनेत बदल करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। याशिवाय अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांमुळे हॉटेल आणि बार व्यवसायाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। ज्वालादीप न्यूज अमरावती। अमरावती जिल्हा हॉटेल बार असोसिएशनचे पदाधिकारी, परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष मी, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आमचे सूर्यकांत जैस्वाल आणि आमचे आणखी पदाधिकारी सुनील थोरात, आम्ही आता सर्व जाऊन कलेक्टर साहेबांना भेटून आलो आणि अशा निर्णयापर्यंत आलेलो आहोत आम्ही तुम्हाला पत्रक दिलेलं आहे की आम्ही या 31 तारखेला अमरावतीतले 500 बार जवळपास आम्ही रिन्युअल करणार नाही आणि आमचे लायसन्स रिन्यू करणार नाही, कारण आमची शहराची फी झाली आहे 7,60,000 रुपये आणि ग्रामीणची सुद्धा फी वाढवलेली आहे। टोटल सरकारचं धोरण हे बार चालकांच्या मरणावर उतरलेलं आहे, कारण फी वाढवली 15%, त्यानंतर व्हॅट 10% आणि हॉटेल धाब्यावर इतकी सर्रासपणे बेकायदेशीर विक्री चालू आहे। 50 वेळा निवेदन देण्यावर पोलीसवाले कारवाई करत नाही आणि एक्साईज ऑफिसर बेशरमासारखे म्हणतात की आमच्याकडे स्टाफ नाही। मी त्यांना म्हटलं, साहेब मी पण पोलीस अधिकारी होतो, उद्या एखादा जर मर्डर झाला आणि पोलिसांनी म्हटलं की आमच्याकडे आता ते डिटेक्ट करण्यासाठी आमच्याकडे तर स्टाफ नाही, याला काही अर्थ राहणार आहे का? म्हणजे तुमच्या समोर धडाडल्याने वाईन शॉपमधून दारू घेतात, अंडा गाडीवर बसतात, त्या दुकानाच्या खाली त्याला सोडा पाणी ग्लास पुरवण्यात येतो, मग आमच्याकडे कोण म्हणणार? 5,000 रुपये एक्साईजवाले, 5,000 रुपये पोलीसवाले, 10,000 रुपये त्याचं काम भागतं त्या ढाब्यावाल्याचं, आमच्यापेक्षा चौपट धंदे करतो। आम्हाला महिना 60,000 रुपये फक्त फी आहे आणि त्याचा 5 रुपये 10,000 काम होतं ना, त्याला टीपी रजिस्टर रोजचं लिहावं लागत, ना त्याला व्हॅट भरावं लागेल, ना इन्कम टॅक्सला हिशोब द्यावा लागत, ना काही नाही। तर अशा वेळेला आम्ही कसे धंदे करायचे? म्हणून माझा बार तर मी घेऊन बंद करणारच आहे। आमच्या व्यवसायात अमरावती जिल्ह्यामध्ये आमच्या व्यवसायात जर प्रत्येकी हॉटेलमध्ये 15 डायरेक्ट आणि 15 म्हणजे अंडा पुरवणारे, किराणा देणारे, सप्लायर, मटण वगैरे असे आणखी 15 लोक, 30 लोक आमच्या व्यवसायात अवलंबून आहे। 15,000 लोकांचा पोट आमचा हा व्यवसाय अमरावती शहरामध्ये जिल्ह्यामध्ये करतो आहे। अशा धंद्याकडे तुम्ही जर बघणार नाही, दरवर्षी फी वाढवणार आणि धंदे संपले। जवळपास मागच्या वर्षी आमचे 24 बार बंद झाले, यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त होणार आणि आता तर आम्ही ठरवलेलं आहे, निवेदन दिलं सर्वांच्या सह्या झालेल्या आहेत आणि आम्ही वी आर नॉट गोइंग टू रिन्यू, आम्ही कुठल्याही नूतनी करणार नाही आणि कलेक्टरने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आता पोलीसची आणि एक्साईजवाल्यांची आम्ही बैठक लावतो। म्हणलं साहेब तुम्ही जी लावायची असेल तर 25-30 तारखेच्या आतमध्ये लावा, कारण आम्हाला एवढी फी भरणं शक्य नाही। माझे 2 हॉटेल आहे, 15,20,000 रुपये कुठून आणायचे? मागच्या वर्षीचेच 15 लाख वसूल नाही झाले, त्यात या 5-6 महिन्यात ह्या इल्लिगल याच्यामुळे मला 40 लाख रुपयाचा घाटा आला। तो घाटा कुठून काढणार? पुन्हा 15 लाख साल दिलं, पुन्हा पुढचं पिक्चर चांगलं थोडी आहे। म्हणून मी ते हॉटेल बंद करायचं हे केलं। माझ्या हॉटेलवर अवलंबून असणारे 35-40 लोक त्यामुळे बेकार झाले, त्याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 बार आहेत आणि त्या 20,000 बारावर कमीत कमी 15 लाख लोक अवलंबून आहेत। ते सर्व बेकार होतील। जास्तीत जास्त तग धरला तर यावर्षी तग धरतील, तर पुढच्या वर्षी हा व्यवसाय मात्र पूर्ण बंद होणार आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तुम्ही आमची बैठक लावा। अजितदादांनी आश्वासन दिलं होतं, पण आमच्या बैठकी लावल्या। जिल्हाधिकारी आश्वासन देतो, पण आमच्यासाठी आता म्हणतात CM साहेब की आम्ही एक कमिटी स्थापन केली आहे व्हॅटच्या संदर्भात। अरे पण ती तुम्हाला रिपोर्ट कधी देणार? म्हणून मी म्हणतो की तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही तुम्हाला एवढा रेव्हेन्यू जनरेट 30,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही आमच्याकडे कुठं? आम्ही म्हणतो तुम्ही पहिल्या जिथून फॅक्टरीतून माल निघतो त्याच्यावर तुम्ही लावा ना,
म्हणजे तो वाईन शॉपवाल्याला त्याच भावात मिळेल, आम्हालाही त्याच भावात मिळेल. तो वाईन शॉपवाल्याचे धंदे 4-4 पट वाढले आमच्यापेक्षा. वाईन शॉप जे 5 वर्षापूर्वी 1 कोटी 1.5 लाख कोटी रुपयाला विकलं जात होतं, 1.5 कोटीला, आज त्याची 12 कोटी रुपये किंमत झाली. अशी कशी झाली? कारण त्यांचे धंदे चौपट झालेले आहेत आणि आमचे धंदे तशा बाबतीत चौपट झालेले. त्यामुळे ही आमची